राज्यसभेच्या 7 जागांसाठी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आजचा आहे आणि सर्वच मोठे दिग्गज नेते आपापल्या उमेदवारांसहित इथे आले। अपवाद शरद पवार यांचा होता। प्रकृती नीट नसल्यामुळे निवडणूक अधिकारी त्यांच्या घरी जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करतील। पण मुळात राज्यसभेच्या जागांसाठी इतक्या दिवसांपासून जी काही चर्चा सुरू होती आणि अचानक नेमकं काय झालं, ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल साळुंके आणि मी यावरच चर्चा करणार आहोत। खूप स्वागत आहे नवराष्ट्र डिजिटलवर। मी मनोज भोयर। विधानसभेच्या प्रांगणामध्ये याच गोष्टीची चर्चा होती की एकनाथ शिंदे गटाकडून म्हणजे शिवसेनेकडून कोणतं नाव राहील, तर राहुल शेवाळे जे स्टँडिंग कमिटीचे महापालिकेमध्ये अध्यक्ष होते आणि माजी खासदारही होते, त्यांचं नाव सर्वात आघाडीवर असताना ज्योती वाघमारे ज्या प्रवक्ता आहेत आणि ज्यांना शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांना काउंटर करण्यासाठी म्हणून त्यांना पुढे आणलं गेलं आणि नंतर त्या पक्षात सक्रियही झाल्या। मुळात हे नाव पुढे कसं आलं आणि एकनाथ शिंदे स्वतः त्यांना विधानसभेच्या इमारतीत घेऊन आले, प्रवेश करते आले, त्यावेळेला खूप गर्दी होती। बाकी अनेक गोष्टी आम्ही चर्चा करणार आहोत। आधी शिंदे गटाबद्दल मनोज, एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राहुल शेवाळे हा शिवसेनेमधला एक दिग्गज नेता आहे आणि विशेषतः मुंबईमधला। कारण आपण जर पाहिलं तर 2 कारणं या ठिकाणी राहुल शेवाळेच्या संदर्भात आपल्याला सांगता येतील। एक तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे नुकतीच मुंबई महानगरपालिकेची झालेली निवडणूक, या निवडणुकीमध्ये मुंबई महापालिकेची शिंदे शिवसेनेची संपूर्ण जबाबदारी जी आहे ती राहुल शेवाळेंकडे देण्यात आली होती। राहुल शेवाळे हे खूप मोठं आपल्याला यश मिळवून देतील, कारण राहुल शेवाळे हे स्थानिक जर आपण मुंबई महानगरपालिका पाहिली तर स्थायी समितीमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी काम या ठिकाणी केलं आहे, पक्ष बांधणी केली आहे आणि सर्व नगरसेवकांशी त्यांचा अतिशय जवळचा परिचय होता। त्यामुळे जे उद्धव ठाकरे गटातून शिंदे गटामध्ये आलेले नगरसेवक होते, जवळपास 100च्या आसपास नगरसेवक होते, या नगरसेवकांमधून बहुतांश नगरसेवक हे राहुल शेवाळेंसोबत होते। त्यामुळे कदाचित राहुल शेवाळे हे बऱ्याच जणांना निवडून आणू शकले असते, पण अपेक्षित यश जे आहे ते राहुल शेवाळेंनी या ठिकाणी मुंबई महापालिकेमध्ये आणलेलं दिसत नाही। इव्हन त्यांचे नातेवाईक जे आहेत ते देखील या निवडणुकीमध्ये पराभूत झाले। हा एक सगळ्यात मोठा मुद्दा आहे। दुसरा मुद्दा म्हणजे जर आपण एकनाथ शिंदे यांनी जेव्हा पक्ष स्वतः ताब्यात घेतला त्यानंतर हा पक्ष दिल्लीमध्ये गेला आणि दिल्लीमध्ये जेव्हा संसदेमध्ये काम करण्याची संधी मिळाली तेव्हा राहुल शेवाळे हे गटनेते होते। त्यामुळे गटनेता पद जे आहे ते एक मानाचं पद त्या ठिकाणी समजलं जातं आणि या संपूर्ण शिंदे सेनेचं नेतृत्व करण्याची जबाबदारी दिल्लीमध्ये राहुल शेवाळेंकडे होती। ती आता पुन्हा जर समजा राहुल शेवाळे या ठिकाणी खासदार झाले असते तर राज्यसभेमध्ये त्यांच्याकडे एक मोठी जबाबदारी देखील या ठिकाणी द्यावी लागली असती। त्यामुळे कुठेतरी आता जी श्रीकांत शिंदे यांनी मोठी स्पेस दिल्लीमध्ये तयार केली, स्वतःची एक स्वतःचं नेतृत्व सिद्ध करून दाखवलं, जागतिक पातळीवर नेतृत्व सिद्ध करून दाखवलं, मोदी आणि अमित शहाच्या जवळ ते खूप जवळ गेलेले, अशा परिस्थितीमध्ये पुन्हा एक कोणीतरी नेता त्यांना कॉम्पिटिशनला ते पुन्हा उभे करू इच्छित नाहीत आणि कदाचित या 2 मोठ्या कारणांमुळेच राहुल शेवाळे। पण आता याच्यामध्ये प्रफुल्ल असं आहे की जातीय समीकरण सुद्धा सांभाळली गेलेली आहेत। मग ती भाजपच्या उमेदवारांवरती आपण नजर टाकली तरी आपल्याला दिसतं। बरोबर, शरद पवारांचा एक वेगळा विषय तो आपण त्यावर चर्चा करू। इव्हन शिंदे गटाकडून ज्या ज्योती वाघमारे समाजाचं प्रतिनिधित्व करतात, म्हणजे त्या समाजाचं जातीय गणित सुद्धा आम्ही सांभाळतोय। आपल्याकडे कितीही काही म्हटलं तरी जातीपातीची जी काही समीकरणं असतात ती संपण्याच्या ऐवजी आणि त्यावर बोललं जातं नेत्यांकडून, पण ती आणखी घट्ट होत चाललेली आहे। त्या समाजाचं प्रतिनिधित्व दिलं जातं। आपण उदाहरणार्थ भाजपची जी 4 नावं पाहिली, रामदास आठवले यांचं नाव हे म्हणजे या नावाभोवती खूप अनिश्चितता होती सुरुवातीच्या काळामध्ये, पण आपण पाहिलं की नंतरच्या काळामध्ये त्यांचं नाव निश्चित होताना आपल्याला दिसलं। विनोद तावडे यांच्या नावाबद्दल माझ्या मनात दुमत नव्हतं आणि मग शिवाय रामराव वडकुते जे परभणीचे आहेत, धनगर समाजाचं नेतृत्व करतात, त्या समाजातून येत आहेत, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारचे अत्यंत जवळचे होते आणि ते अभ्यासू आहे, वक्तृत्व चांगले आहे, तिथले लोक सांगतात, समाजावरही त्यांची पकड आहे।
एक समाजातलं प्रतिनिधित्व थेट राज्यसभेत देण्याचा हा प्रयत्न आहे. तसा यापूर्वी महात्मे म्हणून होते, धनगर समाजाचे होते डॉक्टर महात्मे, अनिल डॉक्टर महात्मे नागपूरचे. यानंतर आपण पाहिलं की माया इवनाते या महापौर होत्या आदिवासी समाजाच्या नागपूरवरून. आणि याकडे तुम्ही कसं पाहता? भाजपची जी काही रणनीती आहे आणि हे दूरदृष्टीचं राजकारण वाटतं भाजपचं. नक्कीच आहे, कारण आपण आतापर्यंत भाजपचं गणित जे राजकीय गणित होते ते माधव म्हणजे माळी धनगर वंजारा या क्षेत्रात या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये खूप असं सांगितलं जात होतं की माधव फॉर्म्युला हा भाजपाकडे आणि मराठा मुस्लिम आणि आदिवासी हा फॉर्म्युला जो आहे तो काँग्रेस राष्ट्रवादीकडे. पण आता सेम काँग्रेसच्या पावलावर पाऊल ठेवूनच भाजपाची वाटचाल जी आहे विस्तारीकरणाची ती आता या ठिकाणी सुरू आहे. कारण केवळ धनगर माळी आणि वंजारी हेच सोबत राहून नाही तर मराठा देखील सोबत असला पाहिजे, त्याचबरोबर आदिवासी देखील सोबत असला पाहिजे. ही सगळी गणितं जी आहे ती भाजप आता या ठिकाणी शोधताना आपल्याला पाहतोय आणि नवीन नवीन जातीला जवळ करण्याचा प्रयत्न करतोय. आता आदिवासी समाजाचं जर आपण पाहिलं तर इवनाते जे आहेत ते माजी महापौर आहेत त्यांना या ठिकाणी घेतले. बडकुते धनगर समाजाचे आहेत, विनोद तावडे जे आहेत ते मराठा समाजाचे आहेत, त्याचबरोबर रामदास आठवले हे दलित आणि एकूण जे रिपब्लिकन पक्षाकडून या ठिकाणी येतात ते आहेत. आणि त्याचबरोबर आता त्यांचा जो मित्रपक्ष आहे शिवसेना त्याने देखील आता ज्योती वाघमारे यांना तिकीट देऊन या ठिकाणी जातीचा सलोखा साधलाय. नक्कीच भाजपाचा पुढे सर्व जाती धर्माची एकत्रीकरणाचा आणि ज्या त्यांना जवळ करण्याचा जो एक प्रयत्न आहे तो या राज्यसभेवरनं या ठिकाणी दिसतोय. म्हणजे आज त्यांनी अर्ज भरला रामदास आठवले यांनी. खरं तो भाजपच्याच यादीमध्ये आहे. मी जेव्हा भाजपच्या नेत्यांना विचारलं तेव्हा ते आरपीआयच्या पक्षचिन्हावरती असतील की म्हणजे आमच्याच याच्यावरती भाजपकडून दिले. भलेही रामदास आठवले यांनी विधान भवनामध्ये न्यूज रूम मध्ये जी पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी त्यांचा व्यापक जनसंपर्क भाजपच्या नेत्यांसोबत त्याचा उल्लेख केला. त्यांना हाही प्रश्न विचारलाय की आरपीआयच्या चिन्हावर आहात की तुम्ही भाजपच्या. त्यावेळी ते म्हणाले नाही आरपीआयच्या चिन्हावर. पण शेवटी नंतरच्या काळामध्ये असं वाटतं की ही बाब गळून पडते. शेवटी ते आरपीआयचेच आहेत आणि त्यांचंच नेतृत्व करतात, आपल्याच पक्षवाढीसाठी काम करतात, पण भाजपला त्यांची मदत होत असते. आता विनोद तावडे हे असं एक नेतृत्व महाराष्ट्रातलं जे उच्च शिक्षण मंत्री, बाकी अनेक खाती त्यांच्याकडे होती आणि मग नंतर त्यांना आमदारकीची तिकीट मिळाली नाही आणि काही काळ ते शांत होते आणि मग राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाले. अमित शहा आणि नरेंद्र मोदींच्या जवळ गेले आणि त्यांचा राजकीय प्रवास केंद्रातला आपण पाहिला. पण ते महाराष्ट्रात पुन्हा एकदा सक्रिय होतील असं म्हटलं जातं. आता राज्यसभे प्रतिनिधित्व करून महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाराष्ट्रातच सक्रिय होतील कारण त्यांच्यावर अनेक राज्यांची जबाबदारी आता तर केरळ राज्याची जबाबदारी आहे. दोन नेत्यांचं जेव्हा आता आपण महाराष्ट्रामध्ये आपण एवढे वर्ष पत्रकारिता करतो, दोन नेते असे आहेत की ते महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे नेते होते आणि त्यांना दिल्लीला पाठवण्यात आलं. त्यामध्ये आपण एक नाव घेऊ शकतो गडकरी आणि दुसरं नाव म्हणजे विनोद तावडे. दोघेही अपघाताने त्या ठिकाणी दिल्लीला गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही नेत्यांची एक गोष्ट आहे की ज्या दिवशी त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व करणं असेल किंवा महाराष्ट्रात पर्यटनाचा विषय काढला त्यावेळी मी महाराष्ट्रात पुन्हा येणार नाही हे दोघा नेत्यांनी ठणकावून सांगितलं आणि त्याच पद्धतीने वागले देखील. त्याच पद्धतीने कोणी कितीही म्हणो की विनोद तावडे हे महाराष्ट्रात परत येतील का, ते महाराष्ट्रात परत येणार नाही तर ते दिल्लीमध्ये आणखी मोठे नेते होतील हे सर्वात महत्वाचं आणि या ठिकाणी निश्चित आहे. विधानसभेच्या प्रांगणात पत्रकारांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची चर्चा काही हो आणि निष्कर्ष काढण्याचा विनोद तावडे हा केंद्राचा आपण म्हणतो लंबी रेस जो घोडा एक मराठीमध्ये म्हण आहे किंवा हिंदीमध्ये म्हण तशाच पद्धतीने आहे. ते ज्यावेळी त्यांना या ठिकाणी मंत्रिपद नाकारण्यात आलं होतं त्यावेळी ते नाराज होऊ शकले असते. त्यांना मुख्यमंत्रीपदाची संधी होती तेव्हा देखील त्यांना नाकारण्यात आली, त्यावेळी देखील नाराज होऊ शकले असते. त्यांना लोकसभेचं तिकीट जे बोरिवलीमधून देण्यात येणार होतं ते देखील मिळालं नव्हतं, त्यावेळी देखील नाराज होऊ शकले असते. पण त्यांनी नाराजी कुठेही जाहीर वाच्यता न करता थेट पक्ष संघटनेचं काम करण्यास सुरुवात केली आणि केवळ सुरुवातच नाही तर ते अमित शहाच्या गळ्यातलं ताईत बनले आणि अमित शहाचा संपूर्ण विश्वास त्या ठिकाणी संपादित केला. आणि त्याच अमित शहानी आज विनोद तावडे यांना एक मोठी जबाबदारी देण्याची आणि नक्कीच यापुढे देखील त्यांना एक मोठी जबाबदारी येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये मिळेल अशी तरी या ठिकाणी शक्यता. विनोद तावडे हे एबीव्हीपी मध्ये होते, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये संघामध्ये मुरलेले. एक त्यांच्या पेशन्स बद्दल आपल्याला दाद द्यावी लागेल की त्यांनी कुठेही अशी वक्तव्य केली नाही जेणेकरून पक्ष नाराज होईल, नेते नाराज होईल किंवा त्यांची विधानं चर्चेत राहतील.
जेव्हा जेव्हा संधी मिळाली निवडणुकीच्या प्रचारासाठी ते महाराष्ट्रात येत राहिले, विधानसभा, लोकसभा, पत्रकार परिषदा सुद्धा घेत राहिले. पण एक साधारणतः त्यावेळी जे राजकारण चर्चेत होतं, देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे आणि बाकी, एक तशीही एक चर्चा आता केली जाते की पुन्हा एकदा त्यांना सक्रिय करण्यामागे इथे एक नेतृत्व पण उभं केलं जात आहे, राज्यसभेची त्यांना उमेदवारी देऊन. आता आपण शेवटी शरद पवार यांच्या राजकारणाबद्दल येऊया. आता हे कितीही म्हणतील की आम्ही अत्यंत समजूतदारीने सहमतीनं त्यांचं नाव आम्ही निश्चित केलं. त्यांची येत्या काळातली अजित पवारच्या निधनानंतरची प्रकृती ही सतत मागे पुढे होत असते आणि रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करावं लागतं. पण तरी सुद्धा राज्यसभेची उमेदवारी आणि त्यासाठी जी काही सुप्रिया सुळे यांच्या गाठीभेटी होत होत्या, मातोश्रीवर जात होत्या, पण शेवटी ठाकरेंना सुद्धा आपला उमेदवार हवा होता, काँग्रेसला सुद्धा आपला उमेदवार होत होता आणि एक संभ्रमाची स्थिती महाविकास आघाडीमध्ये तयार झाल्याचं आपण पाहिलं. तरी पण शरद पवार हवे, कारण राष्ट्रीय राजकारणात विरोधी पक्षांची मोठ बांधण्यासाठी शरद पवार हे नाव त्यांना जास्त उपयुक्त आहे. नक्कीच. एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की या ठिकाणी शरद पवारांच्या नावाला विरोध करण्याची सध्या तरी आता कुठेही महाविकास आघाडीमध्ये कोणाची हिंमत नाही. जर समजा आपण आता तत्कालीन राजकारण जर पाहिलं तर त्रिवेदी ज्या आहेत, द्विवेदी शिवसेनेच्या ज्या प्रियंका खासदार चतुर्वेदी, सॉरी, त्यांचं या ठिकाणी खासदारकी गेली, त्यांना तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती. कारण त्या एक असं म्हटलं जातं की आदित्य ठाकरे यांच्या जवळच्या आणि विश्वासू आहेत आणि त्या ठिकाणी दिल्लीमध्ये एक पक्षाचा एक चेहरा आहे की जो इंग्लिश चांगला बोलेल आणि विशेष म्हणजे आक्रमकपणे भूमिका मांडतील. पण आदित्य ठाकरे यांनी कितीही प्रयत्न केला तरी देखील प्रियंका चतुर्वेदी जे आहेत ते अजूनही शरद पवार यांची बरोबर करू शकतील असं या ठिकाणी होऊ शकत नाही. दुसरं एक काँग्रेसचं असं म्हणणं होतं की समजा आपण या ठिकाणी जर काँग्रेसचा एक खासदार दिला तर राज्यसभेमध्ये एक खासदार त्यांना पुढे भविष्यात कमी होऊ शकेल, ज्याने विरोधी पक्ष नेतेपद जे आहे ते या ठिकाणी जाऊ नये म्हणून. पण त्यापेक्षा देखील मोठी गोष्ट जी आहे त्यांना पुढच्या राजकारणाच्या दृष्टीने या ठिकाणी पाहिली जाते की समजा उद्या महाविकास आघाडी जी केंद्रात लोकशाही आघाडी आहे त्या लोकशाही आघाडीमध्ये जर एक सर्वात महत्वाचं म्हणजे वेगवेगळ्या पक्षांना एकत्र ठेवायचं असेल किंवा नवीन चेहऱ्यांना या ठिकाणी आणायचं असेल तर शरद पवार हे त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचे आहे. काही असो, फारुख अब्दुल्ला असतील, ममता बॅनर्जी असतील किंवा दक्षिणेतले काही नेते असतील, चंद्रबाबू असतील, नितीश कुमार असतील, या सगळ्यांना जर कोण एकत्र आणू शकेल किंवा कोण सोबत घेऊ शकेल तर ते शरद पवार आहेत. म्हणून काँग्रेसला देखील आज काही असो आणि शिवाय शरद पवारांना जर एकत्र आणलं तर उद्या विरोधी पक्ष नेतेपद तर अजून दिलं जात नाही, पण तिथे सुद्धा मदत होऊ शकते ठाकरेंना. कारण भास्कर जाधवांचं नाव, इकडे काँग्रेसचे बंटी सतेज पाटील विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते होतील अशी चर्चा आहे. त्यावेळेला कुठे रुसवा फुगवा नसावा, एकमेकांना सहकार्याची भावना असावी असं त्यांचं म्हणणं आहे. समजा पवार जरी आले आणि काँग्रेसचाच विरोधी पक्ष नेता जरी या ठिकाणी ठेवायचं असेल तर ते मतदान होऊ शकेल, असं देखील होऊ शकतं. म्हणजे एकतर सहकार्याची भावना असावी आणि तसा सुसंवाद असावा. खूप धन्यवाद प्रफुल्ल साळुंके, तुम्ही विश्लेषण केलं या सगळ्या घडामोडींचं. नवराष्ट्र डिजिटल हे आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुक आणि एक्स हे तिन्ही सोशल मीडिया हँडल सुद्धा तुम्ही फॉलो करा. बेल आयकॉनवर जा, तिथे बटन दाबा, म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील व्हिडिओचे. आणि याशिवाय तुम्ही तुमची मतं व्यक्त करा कमेंट बॉक्समध्ये. खूप धन्यवाद, नमस्कार.